सुतार साहेब आपण तिथेच थांबायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हे सर्व सन्मान ठिकाणी संपन्न करीत आहोत. सापेगावचे युवा उद्योजक ऋतिक कोंडिलकर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. अतकोली संघाचा 12 खेळाडू नसल्यामुळे आम्ही अतकोली संघाला 2 धावांची पेनल्टी आकारतोय. चेंडू पडण्याच्या आत की 12 खेळाडू कॉमिटी बॉक्स नव्हता तो सुद्धा ड्रेस कोड मध्ये पाहिजे. तदनंतर सन्माननीय बाळरामजी सुतार आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी नंदकिशोर बजागे आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते बाळरामजी सुतार यांना आपण सन्मानित करायचं आहे. चला थोडंसं घाई करूया आपण. विष्णुदादा पाटील आपण एक सन्मानाकडे बोलत आहोत. बाळरामजी सुतार यांना आपण सन्मानित करूया. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान योग्य तो सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि जात आहोत आपण आजच्या दिवसातील 5व्या लढतीकडे. अतकोली विरुद्ध तलवली. पॉवर ऑफ तलवली आपल्याला संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि सुरुवात पहिल्या चेंडू इथे मात्र निर्धाव हाताला होता. त्याच्यानंतर एक चौकार पाहिला आपण. पहिले षटकार सुरुवात रोहिदासने केलेली आहे. भन्नाट वेग फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू सरळ थर्डमॅनच्या दिशेने पंचांचा 22चा इशारा. मिळतील एकूण 4 धावा. सुंदर चेंडू सुंदर गाणं आणि सुंदर अतिसुंदर टुर्नामेंट पाहतो आपण. त्याचं कारण म्हणजे अगदी विनामूल्य स्पर्धा कैलासवासी ज्ञानेश्वर मुदीच्या 2024 स्पर्धा वेगाचा चेंडू हाताला गोलंदाजाने आणि तो चेंडू बीट करून गेला विकेट किपर फ्लाइंग स्लीपला आणि लक्ष गाठलं तो चौकारासाठी. हा क्लायमॅक्स नाट्यमय स्थिती. चांगलं कव्हरिंग झालं चांगली फेकी आणि तितकंच चांगलं रनिंग बीट विकेट. तसं सोन्याच्या वेगाने ती धाव जशी का पूर्ण केली धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तलवली संघाची. एकही गडी बाद नाही 9 कमरा आणि खिजर हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी मागील स्पर्धेमध्ये खिजरची संवाद साधला होता की भरपूर दिवसानंतर खिजर आता मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. आणि त्यांनी सांगितलं की एक्झॅक्टली थोडंसं मी इंजर्ड होतो आणि त्याच अनुषंगाने मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळू शकलो नाही आहे. आणि आता मात्र ते पूर्णपणे फिट आहेत. आणि वावलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र चांगली फलंदाजी खिजर रईसच्या वतीने आपण पाहिली होती. आणि तोच फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. लेफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन आहे. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. एकी गडीनं गमवत असताना तलवली संघाची 9 धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि रोहिदास आता मात्र पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न मिस्टामिंग टॉपेज लागलं होतं परंतु थोडंसं क्षेत्ररक्षकाच्या अव्वाकाच्या बाहेर हा झेल होता. आणि त्याच अनुषंगाने सिंगल धाव तिथे मात्र खिजरनं पूर्ण केली. एका धावानं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या डबल फिगरमध्ये आपण पाहतोय. बिनगडी बाद 10 धावा. चांगला स्विंगिंग चेंडू होता तो. चेंडू टर्न झाला टप्पा पडल्यानंतर ओव्हर पिचिंग झालं होतं आणि त्या दरम्यान चेंडू बॅटच्या पुढच्या टोला अगदी एजला लागला होता. झेलचा प्रयत्न केला होता त्यानंतर धावाडण्याचा प्रयत्न सुद्धा केला शॉर्ट कव्हर पॉईंटच्या फिल्डरने. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वरती. एकीकडे बाद नाही 5 चेंडू झाले आहेत. सामना इथे दुपारच्या सत्रामध्ये अगदी शांतपणे सुरू आहे परंतु कधी पण मोठे फटके येऊ शकतील. प्रयत्न केला चेंडूला खाली ठेवलं आणि स्वप्नी पाटील पंचांचं बोर्ड आकाशामध्ये जात असताना लेग ब्रेकर विकेटच्या माध्यमातून पहिला धक्का लागतोय पॉवर तलवली संघाला. आणि पहिली विकेट्स पाहिली आपण अतकोली संघाने प्राप्त केली. अतिशय सुंदर टप्पा त्या चेंडूचा बघितला पण गुंडलेनच्या थोडासा पुढे टप्पा आणि चेंडूला टॉस केलं होतं फक्त सोडून दिलं होतं हातातून. त्याच कारणाने चेंडूचं टायमिंग साधता आलं नाही बॅट्समनला आणि त्या टायमिंगमुळेच तो फसला बरोबर. कारण चेंडू बॅटच्या संपर्कात आलाच नाही. चेंडूच्या वरून बॅट फिरली गेली आणि दरम्यान विकेटचं पतन झालं. दुसरा पुढच्या सामन्यासाठी आपण करूया टॉससाठी अनाउन्समेंट आणि सामना असेल बिग फाईट. संतोष सुतार साहेबांचा स्पॉन्सर्ड संघ निर्वी 11-514 कुकसे
म्हणजेच विकी स्पोर्ट कुक्षेला आता निरवी 11-5-1-4 ने स्पॉन्सर्ड केलंय या स्पर्धेसाठी विरुद्ध ACC पडगा. दोन्ही कॅप्टन आपण टॉसबॉक्समध्ये येऊन थांबा. बिग फाईट असणार आहे मास ऑफ आफ्टरनून असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि या पाहू शकाल SCC पडगे संघाचे संगणक इथे मात्र दाखल झालेले आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात केली तर मात्र संपन्न झालेलं आहे. 10 धावा धावफलकावरती 1 विकेट आतापर्यंत तलवली संघाने गमावला आणि इथे मात्र तलवली संघाला सुद्धा 2 धावांनी पॅनलाइज केला जातोय. कारण त्यांच्या गणवेशामध्ये सुद्धा मात्र पाहिलं तर या ठिकाणी समान गणवेश नाही आहेत आणि त्यामुळे आपण ज्या पॅलेटच्या आतकुली संघाला धावा लागल्या होत्या त्या मात्र आपण इक्वल करूया. म्हणजे फिट अँड फिट झाली असं सुद्धा आपण म्हणू शकतो आपल्या भाषेमध्ये. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज वाशिरे एंड गाडून. हो सरळ बॅट लेफ्ट हँड ऑन ड्राईव्ह वॉटर स्ट्रोक. अगदी गोलंदाजाच्या अगदी डाव्या बाजूनं चेंडूला मात्र पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी. तरी पण आपण पाहिलं सर की तो चेंडू कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषकाच्या चरणाशी गेला होता आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना त्या चेंडूने सुद्धा सांगितलं की नक्कीच बंधू तुमचं प्रेम अफाट होतं, तुमचं नाव इथे पूर्णपणे अमर केले तुमच्या बंधूने मेघनाथ शास्त्री साहेबांनी. ती सलामी बघितली आपण, खूप छान ते दृश्य पाहायला मिळालं आपल्याला. आपण वारंवार ते नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून बघूया की तो चेंडू बरोबर अगदी फोटोला धडकला आमच्या कैलासवासी ज्ञानेश्वर शास्त्री स्मृती चषकाच्या अगदी समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी लो फुलटॉस चेंडू होता आणि काय जबरदस्त मिडलिंग पाहिले आपण परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. आणि पहा एका टप्प्याच्या साईड अगदी आमच्या कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक जो आपण कटआउट्स पाहतो त्याला चेंडू जाऊन मात्र धडकलाय. आता मात्र रिव्हर्सचा फटका फुलटॉस आहे आणि मात्र चेंडूला पाठवलं बॉर्डर लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. वा खिजर छान पद्धतीने बॅटिंग करतायत बघा. स्थान चेंज केला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आणि मस्त पद्धतीने स्वीप रिव्हर्स स्वीपचा नजारा पेश केला. जणू काय केविन पीटरसन सुद्धा लाजेल असा फटका इथे दाखवला खिजरने. जो रईस आहे, अमीर आहे, श्रीमंत आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, त्याने धावांची श्रीमती वाढवली, धावसंख्या फुलवली तलवली संघाची 18 वर. म्हणजे असं वाटतं की खिजर आता मात्र गिझर प्रमाणे तापला या मैदानाच्या आतमध्ये. पाहू शकाल शॉर्ट पॉईंटला मात्र शतरंजक होते, त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र त्याला पाठवण्यामध्ये यश मिळाला. आणि ही शैली आपण नेहमीच किझरची टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये पाहत असतो आणि तसे त्याच्याकडे लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे. मागील सत्रामध्ये लेदर क्रिकेट खेळत असताना त्यांनी शतकी खेळी सुद्धा साकारली होती आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये पहा काय जबरदस्त खेळ प्रस्थापित करतोय. फलकावरती धाबा वेगाने येतात. आता मात्र 18 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूमध्ये 2 चौकार इथे मात्र जोडले गेले. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. 4 षटकाची लढत आहे आणि जर अशा प्रमाणे धाबा येत राहिले तर एक मोठी धावसंख्या इथे मात्र तलवली संघ उभी करू शकतो. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, चुकीची लाईन तिथे मात्र गोलंदाजाने निवडली. डाबा स्टिकचा चेंडू बाहेरून निघून गेला आणि या पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलं. इट इज वाईट डिलिव्हरी. तलवली संघ बॅटिंग करत असताना धावसंख्या पुढे सरकते 1 गडी बाद झालाय, परंतु धावांचा आलेख इथे पुढे वाढवण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज सुद्धा इथे कमबॅक करतोय. 2 चौकार नंतर वाईट, परंतु प्रयत्न केला पाहिजे कमबॅक करण्याचा. उर्ध्व विकेट येतोय गोलंदाज आणि यावेळेला चेंडू टर्न केलं फाईनला शॉर्ट झोनकडे. चांगलं कव्हरिंग झालं पण तो फेकी थोडीशी उशिरा झाल्या कारणाने वेगाने 1 धाव कंप्लीट केली. चिकी सिंगल टेकन फ्रॉम आसिफ अँड खिजर. धावसंख्या 20 वर. चांगली पार्टनरशिप पाहतो. कमरान पटेल बाद झाल्यानंतर कमरानं एक्झॅक्टली 5 धावांचं योगदान दिलं होतं. तदनंतर खिजरनं आपल्या संघाची जबाबदारी मात्र स्वतःच्या खांद्यावरती घेतली. त्याला मात्र साथ देतो आसिफ. त्याने आतापर्यंत एकही चेंडूचा मात्र सामना केलेला नाहीये आणि ही पार्टनरशिप असं वाटते की आता मात्र कुठेतरी पुढे डेव्हलप होत असताना आपण पाहतोय. परंतु वातकुली संघाला मात्र ही पार्टनरशिप तोडावी लागेल. जर अशा प्रमाणे जर धावा येत राहील तर मात्र कुठेतरी एक मोठं लक्ष मात्र आपल्याला डोळ्यासमोर पाहायला मिळू शकेल. परंतु वेल थोडंसं कमी खर्च करा आतकुली संघ, कारण तुम्हाला मात्र 3 षटके पहिली 15 मिनिटाच्या आतमध्ये टाकायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा अर्ध विकेट मार्गस्थ होतोय. हो अगदी यष्टांच्या रोखाने चेंडू टाकला होता आणि खोदून काढला आसिफनं. चेंडू मात्र खाऊ कॉर्नरकडे ट्रॅव्हल झाला. अगदी जमिनीच्या साह्यानं सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट पाहायला मिळाली आणि सिंगलच्या वतीने धावफलक आता मात्र पुढे जाताना आपण पाहतोय 1 गडी बाद 21 धावा. कामरान बाद झाल्यानंतर अगदी ही जोडी जमली छान पद्धतीने. जसं सर आपण उल्लेख केला की हा सुखाचा संसार इथे नक्कीच तोडावा लागेल, उद्ध्वस्त करावा लागेल, तरच सामन्यामध्ये इथे रोमांचकता निर्माण होऊ शकते. अन्यथा हे 2 बॅट्समन धावा वेगाने पुढे फुलवतील. धावसंख्या पोहोचवलेली आहे 21 वर. पाहुण्यांचं आगमन होते आमच्या व्यासपीठाकडे
हो, आता सुद्धा आडवा झाला. क्रॉस बॅटेड फटका मारचा प्रयत्न होता. चेंडू बॉडी लाईनला जरूर काय आदळला की बॅटला नाही, बॉडी लाईनला. पंच सांगतायत लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव इथे आमचे विपुल बजागे नोंदित करतील. धावसंख्या इथे पुढे जात असताना 22 वर. 22 ऑन द बोर्ड. खिजर रईस शतकवीर आहे, जसा बोरिवलीचा MS बलेरेने सुद्धा शतक मारलेला आहे. अजय पारथीने 2 अर्धशतकं मारलीत मागच्या महिन्यामध्ये 27 जानेवारी रोजी शहापूर या ठिकाणी. असे अनेक अर्धशतक शतकवीर आपल्या सापे गावात सुद्धा तयार झालेत. तसेच कुक्षे विकी स्पोर्ट्समध्ये सुद्धा बबलू पाटील ज्याला आपण इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत. तसेच माहिती महेंद्र वाशेरेचा हिरामन शेलार, असे अनेक नावं आपण घेऊ शकतो ज्यांनी मोठमोठ्या खेळी साकार केलेल्या आहेत. या सामन्यामध्ये धावसंख्या किती होईल आपण अंदाज घेऊ शकत नाही, परंतु आता मात्र 22 धावा आहेत आतापर्यंत. 1.5 षटकांमध्ये खेळ काहीसा थांबलेला. वाऱ्याचा इतका वेग आहे की कालच्या दिवसात सुद्धा एका वेळेला एक असं चित्र पाहायला मिळालं की बॅट्समन फटका मारता मारता बेस पडली होती आणि पूर्णपणे शानू सर सुद्धा अगदी त्या ठिकाणी सरप्राईज झाले होते की असं कसं झालं. त्यावेळेला कुठल्या प्रकारचा पाय लागला नव्हता, बॅट लागली नव्हती, शरीर लागला होता, तरी सुद्धा बेस उडाली. त्याचं कारण अगदी वेगाने वारा घोंगावत होता. तसंच इथे वेग पाहतोय आजच्या दिवसामध्ये. हवेचा वेग वाढलाय. कालच्या दिवसामध्ये विष्णू पाटील आणि पूर्णपणे मंडळाने आमचे झेंडे सुद्धा अगदी भगवे झेंडे इथे पूर्णपणे सजवले आणि अगदी गर्वाने अभिमाने डवलत असताना या स्पर्धेला अगदी लोकप्रियतेचं उंच शिखर लाभलंय. हो, फुल टॉस आणि फेकून दिलाय. लॉंग वेच्या दिसणे स्विंग ऑफ द बॅट, वेगवान षटकार, फ्लॅट सिक्सर. काय जबरदस्त फटका आपण पाहतो. या रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहू शकाल. आसिफच्या बॅटमधून मात्र स्ट्रोक पाहायला मिळाला. पाहू शकाल गोलंदाज ओढतो विकेट आली. खराब चेंडू फेकी डाबा स्टिकवर फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र फुलटोल वसूल इथे मात्र केला गेला आणि 6 धावांसाठी हा फटका आपण पाहिला. अचानक वारा वाहते त्या कारणाने प्रेक्षक पाहू शकता की बेस काढलेत त्या ठिकाणी. पंचांनी हा अचूक निर्णय घेतला की बॅट्समनला किंवा फिल्डिंग करणाऱ्या संघाला सुद्धा कुठला संभ्रम नको, शंका नको, म्हणून अगदी बेस विना बेल्स त्या ठिकाणी 3 एसटी पाहतोय. आमच्या कम्युनिटी बॉक्समध्ये सुद्धा वारा वेगाने घोंगावतोय आणि आमचे पॅम्पलेट सुद्धा इथे उडतायत, अभिमानाने उडतायत अगदी हवेमध्ये डोलत असताना. हेच तर यश आहे आमच्या मेघनाथ शास्त्री साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून की सर्व गोष्टी ते अनुकूल होत असताना. वाराही आहे, नाराही आहे, जयघोष सुद्धा आहे आणि पूर्णपणे आनंद इथे साजरा होत असताना प्रेक्षकांची अलोट गर्दी, ज्यांना इथे आईवाज झेलसाठी आजच्या दिवसापासून 500 रुपयाचं कॅश प्राईज ठेवलेलं आहे, बक्षीस. लगोबाचे 3 चौकार, लगोबाचे 3 षटकार, लगोबाचे 3 विकेट जर प्राप्त केले कुठलाही खेळाडू असू दे त्यांना 1000 कॅश प्राईज मिळणार आहे आमचे सन्माननीय वन मॅन शो स्पर्धेचे अगदी जनक मेघनाथजी शास्त्री साहेबांकडून. धावसंख्या 28 वरती 2 षटकाची समाप्ती. खिजर खेळते 10 धावसंख्येवरती, आसिफ खेळते 7 वरती, 1 गडी बाद, 28 वर धावसंख्या, अजून 2 षटकं बाकी. जबरदस्त या स्पर्धेचं देखणं आयोजन आपण पाहतोय. चला अतकुले संघ तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे आणि तसे म्हटलं जातं या कार्यविसर खर्च आहे तो चर्चा आहे आणि तो जबरदस्त. मात्र याच ठिकाणी मेघनाथजी शास्त्री यांच्या वतीनं मात्र स्पर्धेचं आपल्याला नियोजन पाहायला मिळतं. या कुठल्याही संघाच्या माध्यमातून कुठली शुल्क घेतलं गेले नाही. फ्री एंट्री टुर्नामेंट आणि तदनंतर बक्षिसांचा सुद्धा वर्षाव इथे मात्र पाहायला मिळतो आणि जो चॅम्पियन संघ होणार आहे त्यांना सुद्धा मात्र चांगला मानधन या स्पर्धेच्या वतीने दिलं जाणार आहे. म्हणून तर सरपंच साहेब सुद्धा कालपासून आहेत आपल्यामध्ये जोडले गेलेल्या गोरणाचे सुतार, जे खांद्याला खांदा लावून आहेत, ते सुद्धा म्हणतात की होऊ द्या खर्च, बघेल सरपंच. जर अशा व्यक्तीची जर साथ असेल आणि मी काल सुद्धा म्हटलं होतं कार्य सर, जर आपल्या पाठीमागे जर चांगला बाकअप असेल ना तर आपण किती उंच डोंगर चढू शकतो आणि किती उंच डोंगरावरती खाली पण उडी मारू शकता. आणि तो बॅकअप मेघनाथ शास्त्रीच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतो. गोरणाजी सुतार, DS मागे, त्यानंतर संतोषजी सुतार आहेत, विष्णूजी पाटील आहेत, सत्यवानजी मागे आहेत आणि सर्व त्याचे ग्रामस्थ सहकारी. चला आपण जाऊया, आपण खेळाकडे लक्ष वेधूया. 2 षटकांचा केली तर मात्र संपूर्ण झालेला आहे. 3ऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. एक वाक्य आहे ना, आपण नेहमी उल्लेख करत असतो योगी सर, आपण ते वाक्य इथे उल्लेखित करूया. त्या दरम्यान आपण एक फटका बघूया. मोठा फटका आहे तो, छान पद्धतीने हा मारलेला जातोय चौकार. ते वाक्य असं आहे की जेव्हा आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या कार्यामध्ये पुढे जात असताना जेव्हा आपली बॅटरी लो होते किंवा आपण अगदी बिकट परिस्थितीमध्ये असतो तेव्हा नातेवाईक नावाचा जेव्हा आपला चार्जर सापडत नाही त्यावेळेला जो पॉवर बँक बनतो तो आपला मित्र असतो.
आणि असंही म्हटलं जातं जर आपण एखाद्या जर क्षेत्रामध्ये जर मात्र जर अडकलो तर प्रथमतः आपण मित्राला हाक मारतो, मग तो मित्र रिक्षाने येऊ द्या किंवा विमानांमध्ये येऊ द्या, येणं गरजेचं आहे. आणि तशी मात्र मैत्रीपूर्ण संबंध आज आपल्याला मेघराज शास्त्री आणि ते मात्र नक्कीच जोडलेले आहेत. आणि मी नेहमी सांगतो की जसा एखादा नेटवर्क असतो, आयडिया नेटवर्क किंवा वोडाफोन नेटवर्क, तेवढा नेटवर्क तेवढा जनसमुदाय आमच्या मेघराज शास्त्री यांनी मात्र नक्कीच जोडलेला आहे. हो नक्कीच अनेक माणसं जोडली ज्याने. माणसं जोडणे म्हणजे योगी सर की समोरच्याला तो आहे तसा स्वीकारणं. माणसं जोडणं म्हणजे आपली मतं इतरांती न लादणं. माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला स्वीकार करणं. माणसं जोडणं म्हणजे माणसाती शिक्के न मारणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची संधी न सोडणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं म्हणजे माणसं जोडणं. ते माणसं जोडलेत आमच्या मेघनाजी शास्त्री साहेबांनी. आणि आणखी तिथे मात्र या ठिकाणी षटकार आला आणि मात्र षटकार आल्यानंतर अनेक संख्येने पाला बोलत आहेत. तुम्ही पाहू शकाल ग्रामपंचायत पडगे वडोलीचे माजी सरपंच सन्माननीय संजयजी वारगडे साहेबांना तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या समवेत आदरणीय शहापूरचे उद्योजक सन्माननीय संदीपजी तारमाळे साहेबांची या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाला बोलत आहेत. तद्नंतर वडोलीचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी अंदाडे साहेब आहेत. त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल माजी सरपंच वडोलीचे सन्माननीय धुंदारामजी गोंदी ते मात्र आपल्या समोर आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. त्यानंतर सचिनजी जाधव यांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे या 40+ अध्यक्ष सन्माननीय रविकांत पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. अनेक संख्येने आज भावनांची आपल्याला उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या सर्वांचं स्वर्गीय ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 मध्ये आपण करूया या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. तीच आपण चर्चा करत होतो की माणसं जोडणं म्हणजे काय आणि हीच ती प्रचिती पाहतो आपण. जाऊया मैदानामध्ये. आणि हा फुलांचा चेंडू टर्न केलाय. इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक. चेंडूला काढलं फाईनच्या दिशेने पण तो डीप फाईन मध्ये फिल्डिंगची जमावट केली. एक धाव मिळते खिजरला आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत 39 वर. 39 ऑन द बोर्ड. एक गडी बाद. म्हणजे आपण कुठेतरी शास्त्री साहेबांच्या नक्कीच कुठेतरी कार्यामध्ये मग्न होतो आणि पहा ते मग्नातून बाहेर पडता पडता धावसंख्या एवढी वेगाने पुढे गेली की समजत नाही. 39 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि तुम्ही ऑन द स्क्रीन पाहू शकाल ज्यांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे. सर्व उपस्थित पाहुण्यांची आता मात्र आपल्या व्यासपीठावरती गर्दी पाहायला मिळतं. सर्वांचं हार्दिक स्वागत. थोडक्यात योगी सर तुम्हाला असं म्हणायचं आहे की मैदानामध्ये जशी एक धाव येते तशी आमच्या व्यासपीठात एक शास्त्री साहेबांचा एक मित्र येतोय. हो नक्कीच हजारोच्या संख्येने काल सुद्धा आपल्याला पाहुण्यांची संख्या आपल्याला व्यासपीठावरती पाहायला आपल्याला अनेक पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं आणि अजूनही मात्र भरपूर संख्येने पाहुणे व्यासपीठाकडे येत आहेत. खेचून आणतायत. मेघनाज शास्त्रीचा जो प्रेम आहे तो मात्र नक्कीच खेचून आणतायत. तिथे मात्र पाहुण्यांना इथे मात्र पाहू शकाल थोडीशी बागपूरला गेले ऑन साईडला ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती रुपेशकडून पाहायला मिळाली. रुपेशची सुरुवात खराब झाली होती कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर मात्र चांगला वापसी चांगला त्या ठिकाणी करत असताना चांगला टर्न केला चेंडूला. अगदी स्टिकच्या जवळ टप्पा होता. आउट स्विंगिंग डिलिव्हरी होती. चेंडू बाहेर निघाला आणि बॅट्समन सुद्धा त्या ठिकाणी अगदी चकमकीत झाला होता. बीट झाला होता. परंतु आता त्यानंतर बघा जास्त प्रशंसा आपण जेव्हा करतो तेव्हा नक्कीच काहींच्या कानामध्ये हवा जात असते आणि गोलंदाजांनी ते करून दाखवलं की स्वैर मारा होतोय. पंच स्वप्नी पाटील सांगत असताना की हा वाईट चेंडू आहे. सिग्नल फॉर द वाईट. धावसंख्या 40 वर. कॉमेंटेटर कर्ज आपण एकीच या ठिकाणी म्हणू शकतो. ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी थोडासा दूरवरचा चेंडू मात्र आपण पाहिला रुपेशकडून आणि त्याच्यावरती एक अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळाली. ओहो फुलटॉस आहे. फुल टोल वसूल करेल का? टायमिंग प्रॉपर आणि चेंडूला पाठ होतोय कॉर्नरच्या दिशेने. 7 माणसांनी षटकार. ट्वेंटी बॉक्स इथे अगदी सुंदर पद्धतीने आपण पाहिल्या स्क्रीनवरती धावसंख्या षटकाराने फुललेले आहे, खुललेले आहे, बहरलेले आहे 46 वर. जबरदस्त सुंदर पार्टनरशिप दोघांकडून मात्र पाहिल्या तर 13 धावसंख्येवरती आसिफ खेळतोय, 21 धावसंख्येवरती खिजर खेळतोय आणि पूर्णपणे खिजर प्रमाणे मात्र हे दोन्ही फलंदाज तापलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी या विकेटच्या शोधात आहेत तात्पुरते संघ, परंतु तशाप्रमाणे गोलंदाजी होत नाहीये. परंतु तुम्हाला मात्र या ठिकाणी वापसी करावी लागेल. ओहो बॅटच्या टोला चेंडू स्पर्श लागला. ते खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावले
एक धावेचा तिथे प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला नाकारलं आणि या 3 षटकांत केली ते मात्र संपन्न झालेलं आहे. 3 षटकांच्या अखेरीस एक गडी बाद 46 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि यानंतर तो सामना असेल मॅच ऑफ द आफ्टरनून बिग बॅटल क्लास अँड टायटन्स. दोन संघामध्ये तुम्हाला पुढील सामना पाहायला मिळेल. निर्वी 11-5-4 अर्थात विकी स्पोर्ट कुकचे संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यांच्या विरोधात संघ असेल साजिद शेख यांचा संघ अर्थात SCC पडगे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नक्की सिरीज मॅन जसं सिरीज किलर असतो तसा सिरीज मॅन बबलू पाटील इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकता. पूर्णपणे क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 76 वेळेला मॅन ऑफ द सिरीज पटकावलेला वन ऑफ द बेस्ट 77 झालेल्या आहेत सुद्धा बघा. बोलता बोलता एक सिरीज वाढली सुद्धा बबलूची आणि बबलूने अगदी पूर्णपणे क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलंय. ज्याचा संघ इथे इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आपण. वंडर बॉय ऑफ कुकसे PTCचा वंडर बॉय बबलू पाटील आणि विपक्ष संघ असणार आहे ACC पडगा. पुढचा होणारा प्रेक्षको मोठा सामना आपल्या समोर येणार आहे. आणि आज खरोखरच सोन्याहून पिवळा दिवस आहे कारवेसर, कारण आज सिरीज मॅनचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना आपण वाढदिवसाच्या देऊया या स्पर्धेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आई एकविरा चरणी, आई साईबाबाच्या चरणी एकच प्रार्थना करूया की तुम्हाला उदंड आयुष्य लाभ आणि सिरीजमध्ये बढोतरी हो, याच आपण देवाकडे प्रार्थना करूया. नक्कीच 77 पेक्षा जास्त मोठं आयुष्य नक्कीच बबलू पाटीलला आहे. 100 वर्षाचं आयुष्य लाभेल. हॅपी बर्थडे बबलू. आणि बघा या हॅपी बर्थडे साठी काय डिलिशियस फटका, ग्लोरियस शॉट आणि झेल त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला होता. लॉंगॉच्या दिशेने लेफ्ट हँडेड बॅट्समनची ती नजाकत बघितलं आपण. बॅटलिप किती सुंदर होतं योगी सर, पण तो डोकं जास्त वर गेलं होतं. हात आणि डोळ्यांचं कॉम्बिनेशन झालं होतं बघा. डील करून दाखवतोय त्या ठिकाणी खिजर रईस की मला हा चांगल्या पद्धतीने अजून लॉब करता आला असता. हा फटका पाहू शकता रिप्लेमध्ये आपण. हो अगदी बरोबर छान पद्धतीने डिलिशियस शास्त्रोक्त पद्धतीने जशी शास्त्री साहेबांची शास्त्रोक्त स्पर्धा आहे तसा हा फटका इथे सजवला आणि त्या ठिकाणी झेलचा प्रयत्न असफल ठरलेला आहे. धावसंख्या 47 वर एक गडी बाद 3.1 षटक. कॉफी बुक स्टाईलनं तो मात्र फटका तिथे खेळला होता अगदी वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलनं, परंतु उंची फटका जास्त मिळाली आणि अंतर थोडंसं कमी जुळलं. चला लगेच आपण खेळ कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे प्लीज. आतकुली संघ आपण जास्त वेळ खर्च करतायत या सामन्यासाठी. धाफलकावरती या 47 धावा पाहायला मिळाल्या. हो फुलटॉस आहे आणि त्याच्यावरती जबरदस्त बरसला आसिफ. चेंडूला पाठवला मिड विकेटच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. कंबर तोड बॅटिंग करतायत. ज्युसी फुलटॉस देत आहेत वारंवार. स्वेर मारा करतायत गोलंदाज. चारी पण गोलंदाज मागणे ठरतायत आणि या 2 चेंडूमध्ये 7 धावा कुठल्या आहेत. धावसंख्या 50 ऑफ होऊन 53 वरती जाऊन ठेपलेली आहे टीम पॉवर तलवलीची. एक गडी बाद झाला आणि अजून 4 चेंडू पर्याप्त आहेत. धावसंख्या 60च्या पुढे जाईल का बघायचं आपल्याला. राऊंड द विकेट हा फुलर लेनचा अचूक मारा ऑप्स्टिकच्या जवळ आणि डायरेक्ट हिट सुद्धा गोलंदाजाने केलं होतं. विकेट किपरच्या हातात जात असताना वेगाने खिजर रईस पोहोचले आपल्या घरामध्ये आणि पाहता पाहता डोळ्यांचं पारणं फेडणारा ती एक धाव त्या ठिकाणी लयलूट केली होती. लय भारी रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 54 वर. चांगली बॅटिंग पाहतो आपण या ठिकाणी. पॉवर ऑफ तलवली संघाच्या वतीने आपण पाहतोय आणि त्यांची आज बॅटिंगमध्ये पॉवर स्पेशल पाहायला मिळाली. कमरान पटेलने थोडंसं निराश केलं होतं, परंतु तदनंतर खिजर रईस आणि आसिफ यांच्यामधनं मात्र जबरदस्त दोघांमध्ये तालमेल पाहिलं आणि या पाहता पाहता 50च्या पुढे आता मात्र धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 54 धाबा आतापर्यंत जोडलेल्या आहेत. हो इथं मात्र पाहू शकाल पंचाचा बीमर नो बोलता इशारा आणि चेंडूला मात्र या ठिकाणी पाहू शकाल गॅप मधून मात्र काढलंय. डीप वरून जोपर्यंत फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचत आहेत तोपर्यंत मात्र या ठिकाणी फक्त एकच धाव तिथे मात्र पूर्ण गेली. 1+1 एकूण 2 धाबा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फिरेट. आपण ती चर्चा करत होतो योगी सर की जास्तीत जास्त फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न केला. फुलरलाईन चेंडू वापरले. कदाचित हा प्रयत्न यॉर्करचा असेल पण तो यॉर्कर त्यांना अचूक टाकता येत नाही. त्यासाठी मास्टरकी लागते. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. बॉलिंग करत असताना जेव्हा तुम्ही सराव करत असता तेव्हा तुमचा अचूक यॉर्कर पडला प्रॅक्टिसमध्ये तर तुम्ही अगदी प्रात्यक्षिकपणे प्रॅक्टिकली चांगला यॉर्कर टाकू शकता. येणारा चेंडू फ्री हिट आहे प्रेक्षक. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू सुपर हिट आणि तो फ्री हिट आहे. तो फ्री सुद्धा काढलाय. सुरेख चेंडू हाताळला गोलंदाजाने. फ्रीट होती अगदी गलचेपी केली बॅट्समनची. आसिफ नाराज झालाय. दोघांमध्ये शर्यत लागले. खिजर 23 वरती खेळतोय आणि आसिफ खेळतोय 20 धावेवर. आणि खिजरने आपण जर विचार केला तर आतापर्यंत 10 चेंडू फेस केले त्याच्यामध्ये 23 धावा जोडल्या. आसिफने 7 चेंडू फेस केले त्याच्यामध्ये त्याने 20 धावा जोडल्या.
चांगल्या स्ट्राईक रेटनं मात्र इथे दोन्ही फलंदाज बाटमधून आपल्याला धाबा पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फटका बनवला, सजवलाय आणि नटवलाय, लॉंग लेगच्या बाहेर पाठवला 6 धावांसाठी षटकार. पद्धतीने क्रीजचा वापर केला, पोझिशन मध्ये आला, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये स्वतःचा स्टान्स बदलला, स्वतः ती गिरकी घेतली आणि चेंडूला मस्त पद्धतीने फ्रिकी देऊन चेंडूला अगदी टोल नाक्याकडे पाठवलं, टोल वसूल करण्यासाठी आणि तलोली गावाकडे तो जात असताना षटकार. धावसंख्या 62 वर. जबरदस्त बॅटिंग आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला तलोडी संघ पाहायला. हा फटका मिस्टाबिंग आहे, उंची जास्त मिळालेल्या फटक्याला आणि त्यात तुला पहा कुठल्याही क्षेत्ररक्षण चेंडूवरती अर्थात झेल खाली जाण्याचा प्रयत्न केला नाहीये. थोडीशी निगेटिव्ह बॉडी लँग्वेज तिथे मात्र आपल्याला अतकुली संघाच्या आउटफिल्डमध्ये पाहायला मिळाली आणि त्यात अनुषंगाने मात्र पहिल्या धावाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 63 धावा पहिल्या इनिंगमध्ये तलोली संघाने इथे जोडलेल्या आहेत. 64 धाबांचा इथे मात्र पाठलाग अतकुली संघाला इथे मात्र करावा लागेल. तो धाबांचा पाठलाग इथे मात्र होईल की नाही तत्पुरते आपण पुढील 64 धाबा झालेल्या आहेत. 65चा मात्र लक्ष असणार आहे. तर आपण नाणेपैकी इथे संपन्न करूया. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. निर्वी 11-514 अर्थात विकी स्पोर्ट कुकसे आणि SSC पडगे. आणि मी विनंती करतो या ग्रामपंचायत वडवलीचे माजी सरपंच सन्मानित संजयजी वारगडे साहेब आणि शहापूरचे उद्योजक संदीपजी तारमाळे साहेब, आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेपैकी या ठिकाणी संपन्न करीत आहोत. त्यानंतर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील आपण सुद्धा पुढे यायचं आहे. या सर्व पाहुण्यांचे शुभ हस्ते आपण या पहिल्या फेरीतील शेवटची जी नाणेफेकी आहे ती आपण नाणेफेकी इथे संपन्न करतोय. आणि सचिनजी जाधव साहेब सुद्धा आपल्यामध्ये आज उपस्थित टॉस बॉक्स मध्ये झालेले आहेत. तर आकाश जोशी यांच्या माध्यमातून कॉल दिलं गेलं, इट इज हेल्ड, परंतु आलेला आहे टेल्स. पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कौल SSC पडगे संघाच्या बाजूनं लागलेला आहे. आणि रघुनाथजी पाटील 2 मिनिटं आपण इकडे यायचं आहे, कारण आपण टॉस विनिंग कॅप्टनला आपण शीतपेय या ठिकाणी देत आहोत. टॉस जिंकला SSC पडगे संघानं, त्यांना आपण शीतपेय देत आहोत. आज खुश तुफानी करते आणि तुफान खेळ आज आपल्याला SSC पडगे संघाच्या वतीने पाहायला मिळेल. का टॉस जिंकला आहे, प्रथमतः काय करण्याचा निर्णय असेल? फिल्डिंग आपण तुम्ही स्वीकारलेली आहात. 4 षटकांचा इथे मात्र सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 60 से 65. थोडंसं करेक्शन आहे. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारतायत. तर फलंदाजी करत असताना एखादा डोळ्यासमोर लक्ष आहे का? है ना सलमान भाई, और इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहेंगे? बहुत अच्छी कौन टूर्नामेंट है, फ्री एंट्री है, बस इतने. और इस टूर्नामेंट को किस तरह आप एंजॉय करेंगे? फुल एंजॉय करेंगे. बेस्ट ऑफ लक आपको. आकाश, आपण टॉस गमावलेला आहे, परंतु तुम्हाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी मात्र आमंत्रित केलेलं आहे. तर तुम्ही टॉस जिंकलास तर आपला निर्णय काय असतं? क्षेत्ररक्षण. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तर मी नेहमीच उल्लेख करतो की हा मैदान आणि कुक्षे गावाचा एक चांगला संबंध आहे. जेव्हा जेव्हा विकीस्पोर्ट कुक्षे संघ या खेळपट्टीवरती खेळण्यासाठी येत असतो तेव्हा तुमचा खेळ भरत असतो. तर 4 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघ कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आजचे बर्थडे बॉय आहेत की नाही? आहेत. आणि मग त्यांच्याकडनं काय अपेक्षा करतोयस? ते 50 रन मारण्याची अपेक्षा ठेवतो. आणि फ्री एंट्री टुर्नामेंट आपलं मत काय या स्पर्धेबद्दल? खूप चांगली टुर्नामेंट भरवलेली आहे आणि आम्हाला खेळाची संधी दिली. धन्यवाद. तुमच्या संघाला आज संतोषजी सुतार यांनी पुरस्कृत केलेला आहे, तर त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून काय गिफ्ट देण्याचा काय प्रयत्न असेल? हो, नक्कीच फायनल मारून देण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेपैकी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकलाय SSC पडगे संघानं
प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जाऊया आपण टॉस बॉक्स मधून पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. तिकडे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक गणेश गायकवाड सर. तत्पुरते काही सन्मान आहेत, ते सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करूया. अनेक संख्येने मात्र आपल्याला व्यासपीठावरती पाहुणे पाहायला मिळत आहेत. त्याचं आदरपूर्वक सन्मान आपण या व्यासपीठावरती आयोजकाच्या वतीने संपन्न करीत आहोत. आपल्यामध्ये आज ग्रामपंचायत पडगे वडवलीचे सन्माननीय संजयजी वारगडे माजी सरपंच आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण सन्मानित करूया. मी गोरखनाथजी सुतार आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत वडवली संजयजी वारगडे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि विद्यमान सरपंच त्यांच्या सौभाग्यवती सध्या आहेत आणि संजयजी वारगडे साहेब विद्यमान उपसरपंच आहेत. क्या बात आहे. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. तदनंतर शहापूरचे प्रसिद्ध उद्योजक संदीपजी तारमाळे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि सन्माननीय राणा स्पोर्ट बोरसिटी संघाचे ते सर्वे आहेत. मी मेघनाथजी शास्त्री आपल्यास विनंती करतो की आपण पुढे यावा. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. खूप पुढे आज उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहुण्यांची पाहायला मिळते. हे प्रेम आहे मेघनाथ शास्त्री साहेबांवरती पाहुण्यांचं आणि त्या प्रेमाखातीर आज अनेक संख्येने पाहुणे अगदी व्यासपीठ पूर्णपणे फुलून गेलाय. तदनंतर पाहू शकाल सन्मानित सचिनजी जावजो साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा मेघनाथ शास्त्री आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. सन्माननीय सचिनजी जाधव यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. या स्पर्धेचे केंद्रबिंदू, या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय मेघनाथजी शास्त्री यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करतोय. पुढील सन्मान वडवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय धुमदारामजी गोंधुल्ले आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा मेघनाथ शास्त्री आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वडवलीची माजी सरपंच धुमदाराम गोंधुल्ले यांना आपण सन्मानित करायचं आहे. साहेब या आपण पुढे सन्मान घेण्यासाठी. पुढील सन्मान वडोलीचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी अंधाडे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. सन्माननीय प्रकाशजी अंधाडे साहेब वडोलीचे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. तदनंतर सन्माननीय 40+ अध्यक्ष सन्माननीय रविकांत पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण पुढे यावा. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. रविकांत पाटील साहेब या आपण पुढे. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मेघनाथ शास्त्री यांच्या शुभ हस्ते सन्मान. आणि आता मात्र जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे. लक्ष खूप मोठं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग होईल की नाही किंवा त्या लक्ष्याचा संरक्षण इथे मात्र केला जाईल तळू संघाच्या वतीने सर्व गोष्टी आपण ऐकूया. या दुसऱ्या इनिंगमध्ये लंच ब्रेक नंतर पुन्हा तुमच्या समोर जोडले जातील आमचे सहकारी समालोचक गणेश गायकवाड सर. थँक्यू. धन्यवाद योगेश. दरम्यान 12वा खेळाडू अतकोली संघाला विनंती करेन आपण समालोचन कक्षात पाठवायचं. एकेरी धाव जोडली जाईल. 6 धावा धावफलकावरती झळकतात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 20 चेंडू 58 धावा अजून जोडाव्या लागतील. धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. अतकोली संघ 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षात पाठवायचं आहे. गुड्डू गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. निश्चितच सापे एंडकडनं दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुरेख सुंदर अशी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा निर्णय काय असेल बघूया. मैदानावरती थोडीशी स्थिर वातावरण आपल्याला पाहायला मिळते. पेटीसमधील पहिली फ्री एंट्री टुर्नामेंट अतिशय सुरेख देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मेघनाथ शास्त्री त्यांना मौलिक सहकार्य गावचे प्रथम नागरिक सन्माननीय गोरखनाथ सुतार या ठिकाणी सन्माननीय ज्ञानेश्वर माघे यांचं आगमन होतंय. रोहिदास सुतार त्याचप्रमाणे
वाशेरेचे सुपुत्र माजी सरपंच सन्माननीय विश्वास पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पंच एक धाव आपण दिलेली आहे का? यस, धाव नाही आहे, म्हणजे धाव संख्या स्थिर आहे. 6 धावा. दरम्यान गुड्डू गोलंदाजी करेल. एक गड्याच्या मोबदल्यात 6 धावा, 19 चेंडू 58 धावचं लक्ष. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या शरीराला गिरकी दिली आणि चेंडूला बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिरकी दिली. 4 धावा या चेंडूवरती प्राप्त केल्या जात आहेत. धन्यवाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात 10. एक गड्याच्या मोबदल्यात. दरम्यान वडवलीचे आमचे सन्मान्य अतिथी या ठिकाणी रजा घेत आहेत. त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय या परिसरातील डॅशिंग पर्सनॅलिटी सचिन जाधव आणि संजय दादा वारगडे. तर दोन्ही मान्यवर आपली रजा घेत आहेत. दरम्यान दुसऱ्या षटकासाठी सज्ज असेल गोलंदाज अफजल. अतकोली संघाला विनंती करेन आपला रोहिदास आणि रुपेश. रोहिदाच्या बॅटमधून निघालेला मिड विकेटच्या क्षेत्रातला उत्तुंग षटकार. क्या बात है. जी पेनल्टी आपल्याला आम्ही देत आहोत आणि या 2 धावा आहेत त्या आम्ही या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर अतकोली संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड करणार आहोत. दरम्यान अफजल गोलंदाजी दोनों को वेट दिए. दोन्ही संघाला धावांची पेनल्टी असते त्यामुळे धावफलकावरची धावसंख्या ती स्थिर असणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख केला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि कोणत्याही प्रकारची गुड्डूकडनं चुकी घडत नाही. अचूक झेल येते श्याम
असल्या कारणामुळं तलोली संघाने नोंद घ्यायची, आपला 12वा खेळाडू ड्रेसिंग मध्ये नाहीये आणि स्वाभाविकपणे चलो 15 चेंडू 47 धावांचं समीकरण. पंधरा चेंडू 47 धावांचं समीकरण. नवा फलंदाज येतोय तेजस. दरम्यान अफजल गोलंदाजी दरम्यान अतिशय सुरेख सुंदर रीतीनं लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये दर्शनीय षटकार. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारी गोलंदाजी अफजलकडनं पाहायला मिळते. डाव्या यष्टीवरती फुलटॉस चेंडू लिहिलाय, त्याला भिरकावून दिलं. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये षटकार जोडला. धावफलकावरती षटकारच्या जोरावरती धावा झळकता आहेत. 23 धावा 14 चेंडू 41 धावांचं समीकरण. सामना अजूनही संपलेला नाहीये. इथूनही पलटवार देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे अशा पद्धतीनं अतकोली संघाचे फलंदाज सामोरे जात आहेत. एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला तेजसच्या बॅटमधून निघालेला. यापूर्वी रोहितच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालेला. दरम्यान एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अफजल कमबॅक करतोय. तेरा चेंडू 41 धावांचं समीकरण. तेरा चेंडू 41 धावांचं समीकरण. फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 या ठिकाणी गावचे प्रथम नागरिक गोरखनाथ सुतार. दरम्यान पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, तोच परिणाम. लॉंग लेगच्या क्षेत्रात आणखी एक दर्शनीय षटकार. हव्या एसटीवरती टाकला गेला, लिहिल्या त्याला भिरकावलं. 29 धावा धावफलकावरती झळकल्या जात. 12 चेंडू आणि 35 धावाचं समीकरण असेल. 2 गडी निश्चितपणे गमावल्यात, परंतु ज्या पद्धतीनं फाईट दिलं जाते, संघर्ष केला जातोय. कारण लहर से डरकर नैया पार नाही होती, कोशिश करने वालों की हार नाही होती. आणि हेच या ठिकाणी सिद्ध करतायत अतकोली संघाचे फलंदाज. अतिशय सुरेख सुंदर फलंदाजी, विस्फोटक विध्वंसक फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 35 धावाचं समीकरण आहे. या समीकरणाला कशा पद्धतीनं सामोरं जाईल अम्मान पटेल, कामरान पटेल यांचे बंधू. 29 धावा धावफलकावरती, 12 चेंडू आणि 35 धावाचं समीकरण आहे. निश्चितच 65 धावांचं आहे, त्यामुळे 12 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण आहे. आणि आपण जर पाहिलं आसिफ एक संगणक आहे, चालता बोलता तलोली संघाचा कम्प्युटर आहे. टेक्निशियन कडनं थोडासा आपण जर पाहिलं तर टार्गेटमध्ये चुकीचं टार्गेट दाखवला गेल्या कारणामुळं आसिफ त्याला चॅलेंज करतोय आणि त्याचा चॅलेंज आम्ही स्वीकारलेला आहे, मान्य केलेला आहे. 12 चेंडू 36 धावांचं समीकरण. अम्मार पटेल, कामरान पटेल यांचे बंधू. पहिला चेंडू निश्चितच अतिशय सुरेख रीतीनं चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवरती अम्मार यश प्राप्त करतोय. सुरेख असा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, फटका फसला आणि चेंडू हवेमध्ये गेला.
स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू अचूक टिपतोय आणि अशा पद्धतीने या झेलाच्या जोरावर एक झटका फटका बसतोय आतकोली संघाला. अविनाश नवा फलंदाज. 11 चेंडू 36चं समीकरण. इथूनही सामना दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून समसमान आहे का, पण ते सिद्ध करावं लागेल. अविनाशला पहिलाच चेंडूवरती गडीवाद केला. पुढचा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा मधल्या एसटीच्या रोखाने टाकलेला चेंडू. केवळ 1 धाव मिळेल. धावफलकावरती धावा धडकत आहेत 30. अजूनही 10 चेंडू आणि 35 धावेचं समीकरण आहे. तलोली संघ पॉवर ऑफ तलोलीची पॉवर दाखवत आहेत, जी फलंदाजी केली अतिशय वाखणण्याजोगी. दरम्यान पुढचा चेंडू स्वतः उजवीकडे शप्पल होत या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल धरतीला दान झाला. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच. हा सामना जो आहे हा सामना जवळजवळ एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 34 धावेचं समीकरण आहे. इथून जर का आतकोली संघाला विजय व्हायचा असेल तर 5 मोठे फटके षटकारात त्याचं रूपांतर करावं लागेल आणि ते अशक्य वाटते. सध्या गोलंदाजी पहिल्यांदा अम्मारची अतिशय सुंदर गोलंदाजी. उजवीकडे अधिक शफल होतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. फ्री एंट्री टुर्नामेंट पडघा टेनिस क्रिकेटचा विचार केला तर पहिली टुर्नामेंट आपल्याला फ्री एंट्री पाहायला मिळते आणि या ठिकाणी एखाद्या फलंदाजाने सलग 3 षटकार मारले, एखाद्या गोलंदाजानं सलग 3 बळी घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्पर्धेचे शिल्पकार मेघनाथ शास्त्री यांच्याकडनं आणि मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपला तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणखी एक निर्धाव चेंडू. मेघनाथ शास्त्री यांच्याकडनं आणखी काय अपेक्षा करावी. अतिशय सुरेख अशा पद्धतीनं क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत. या परिसरात अशी अनेक गावं आहेत जी क्रिकेट त्यांचा श्वास आहे, क्रिकेट त्यांचा ध्यास आहे आणि त्याच्यापैकी एक सापे गाव आपल्याला पाहायला मिळतोय. अम्मार पटेल यांचा पुढचा चेंडू. 8 चेंडू शेष आहेत. निश्चितच आणखी एक सुंदर चेंडू. 3 जर का आपण षटकार मारला, 3 चौकार मारलात किंवा 3 बळी घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अशा पद्धतीने बघा मेघनाथ शास्त्री यांच्याकडनं या आणि जर का आपण स्पर्धे या मैदानाच्या बाहेर झेल टिपला तर 500 रुपयाचं आयवा झेल आहे आणि सुवर्ण संधी आहे. या सुवर्ण संधीचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे. निश्चितच जर आपण काही झेल टिपले, कारण मैदान आहे थोडासा छोटा आहे. साप्या गावच्या या मैदानाला पडघा कल्याण रस्त्याचा अडथळा निर्माण झाला आणि त्याच्यामुळे मैदान छोटा आहे, त्याची संधी आपण पाहतो प्रेक्षकांनाही मिळत असते. धावफलकावरती धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 6 चेंडू 34 धावेचं समीकरण असेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल. 5 चेंडूवर षटकार मारून शेवटच्या चेंडूवरती गोल्डन चौकार जर मारला गेला तर विजय होऊ शकतोय आतकोली संघ. मात्र 4थ्या षटकाच्या गोलंदाजीसाठी सज्ज असेल मोहम्मद, एक अनुभवी खेळाडू आहे. शेवटचं षटक सामोरं जातोय फलंदाज तेजस. षटकार मारलेला आहे तेजसने यापूर्वी. बॅटमन वेगानं आपण पाहतोय जणू काही प्रत्येक चेंडूवर मी षटकार मारणार हा पवित्र तेजसचा आणि त्याच पद्धतीने बॅट फिरवली गेली. मात्र ग्राउंडेड फटका आपल्याला पाहायला मिळतो. मिडविकेटच्या क्षेत्राकडे चेंडू चाललेला आहे. पळून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 33 धावा. मंचावरती सन्माननीय अतिथी डॉक्टर संजयजी पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. त्यांचे पिताश्री हे पडघा परिसरातील सहकार महर्षी म्हणून ओळखले जातात. गोविंद तात्या एक मोठं नाव, मोठं व्यक्तिमत्व. दरम्यान मोहम्मदचा पुढचा चेंडू सामोरं जातोय तेजस आणि क्या बात आहे, डीप मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जाईल. कल्याण पडघा महामार्गाच्या पल्ल्याड षटकार.
24 धावेचं समीकरण. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024. गावचे प्रथम नागरिक गोरखनाथ सुतार या स्पर्धेचे शिल्पकार. सन्माननीय मेघनाथ शास्त्री, ज्ञानेश्वर मागे, संतोष सुतार, सन्मान्य सत्यवान मागे आणि विष्णू पाटील. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा आपण पाहतोय खोलवट चेंडू पाहायला मिळतो, मात्र कार्पेटच्या साहाय्याने मिडविकेटच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला गेला. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एक धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतात. 40, 3 चेंडू आणि 25 धावेचं अवघड समीकरण येऊन ठेपलेलं आहे. कठीण परिस्थिती. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर झेल सोडले, स्वैर गोलंदाजी पाहायला मिळाली. अतकोली संघ एक धारदार गोलंदाजी हे त्यांचं अस्त्र असायचं, पण तेच या ठिकाणी निष्प्रभ ठरलं. दरम्यान पुढचा चेंडू मोहम्मदचा. फुल्लर लेन चेंडू मात्र डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट. 3 चेंडू 24 धावेचं समीकरण. कशा पद्धतीनं या समीकरणाला सामोरं जातील. क्रिकेट आहे रंग बदलणारा सरडा असा या खेळाचा नेहमीच उल्लेख केला जातोय. जर काही चुकीचे चेंडू टाकले गेले तर हे समीकरण साध्य करता येईल. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुंदर चेंडू. आता मात्र आपण पाहतो एक सुरेख चेंडू. बॅटची आतली कडा लागत चेंडू यष्टीरक्षा हातात विसावला आणि पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता फलंदाज तंबूकडे परततोय. 2 चेंडू आणि 24 धावेचं समीकरण उरलेलं बघा. क्या बात आहे. फुल्लर लेन चेंडू होता, बॅटची आतली कडा स्पर्श झाली आणि फलंदाज तंबूत परतलाय. पंचांचा निर्णय उशिरा येतोय, पण त्याच्या अगोदरच सरळ फलंदाज हा तंबूकडे परततोय आणि ही बाब अतिशय महत्वाची. प्रत्येक खेळामध्ये खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. मोहम्मदचा पुढचा चेंडू. दरम्यान एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू वायडिश मिड विकेटच्या क्षेत्राकडे. एकेरी धाव 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 1 चेंडू 23 धावेचं समीकरण असेल. आणि याच्यानंतर निश्चितपणे एक महत्वाच्या सामन्याकडे आपण जाणार आहोत, कारण बबलू पाटील इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. पीटीसीचा वंडरबॉय म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातोय. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. 43 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पण मला वाटतं सामना संपवायला तयार नाहीये. मैदान सोडायचं नाहीये त्यांना. आणि अशा पद्धतीने जणू काय आपण प्रॅक्टिस करतोय. अधिकचा स्कोअर आहे मान्य, मात्र अचूक गोलंदाजी होणं गरजेचं आहे. मोहम्मद एक व्यावसायिक खेळाडू आहे. पुनश्च एक वाईट. एक विक्रम रोवला जातोय. हे षटक मोठं आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत जर या स्पर्धेचा विचार केला तर सर्वात मोठं षटक आपल्याला पाहायला मिळते मोहम्मद कंड. दरम्यान पुढचा चेंडू. अशा पद्धतीनं शेवटच्या चेंडूवरती घणघणाती आघात केला जातोय. चेंडू सीमा रेषेच्या पल्ल्याआड जातोय आणि स्पर्धेच्या पल्ल्याआड जाते. अतकोली संघ हाडलक टपलक नक्कीच या ठिकाणी विजयी होतो आहे. पॉवर ऑफ तलोली संघ या ठिकाणी